राज्यामधल्या आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच वादग्रस्त बनलाय। ओबीसींच्या हक्कासाठी उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाकेंना ओबीसी समाज बांधवांचा पाठिंबा वाढतोय। त्यातच सरकारच्या शिष्टमंडळाने जालन्यामधल्या वडीगोद्री इथे जाऊन लक्ष्मण हाकेंची भेट घेतली, त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या। त्यानंतर लक्ष्मण हाकेंचे शिष्टमंडळ आणि राज्य सरकारची मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे। नेमकं या बैठकीमध्ये काय घडलंय बघूयात। राज्य सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतरही लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषणावर ठाम आहेत। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी 9 दिवसांपासून उपोषणास्त्र उपसले। मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, गोपीचंद पडळकर आणि अतुल सावे यांच्या शिष्टमंडळाने आज उपोषणस्थळी भेट दिली। गिरीश महाजन यांनी हाके यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी फोनवरून चर्चाही करून दिली। मात्र लेखी आश्वासनाशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी घेतला। बघा, मी ज्या मागण्या केलेल्या आहेत आणि आता तुम्ही जे प्रश्न मला विचारले हे निश्चित संशोधनात्मक आहेत आणि लेंदी वेळखाऊ पण आहेत, हे सुद्धा मलाही मान्य आहे। मी कुठं म्हणतोय, मी म्हणतोय फक्त की आम्ही प्रोटेक्शन करतो आहोत किंवा आम्ही याला धक्का लागू देणार नाही। लेखी द्यायला तुम्हाला काय, तुमच्या सल्लागार, कायदेशीर सल्लागारांना बोलवा, सचिवांची मीटिंग घ्या, लेखी द्या ना। का ओबीसीचा प्रश्न म्हटल्यानंतर त्याला प्राधान्य नाही का आपल्याकडं? लक्ष्मण हाकेंनी उपोषणावर ठाम असल्याची भूमिका जाहीर करताच ओबीसी कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या शिष्टमंडळासमोर जोरदार घोषणाबाजी केली। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे लेखी हवं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनस्थळी चर्चेसाठी यावं अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली। घोषणा देऊ नका, सरकारला संधी देऊ असं आवाहन त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी कार्यकर्त्यांना केलं आणि मगच कार्यकर्ते शांत झाले। लक्ष्मण हाके यांच्या मागण्या काय आहेत तर सगळे सोयरे अध्यादेश आणि 8 लाख हरकती संदर्भात सरकारनं आपलं म्हणणं मांडावं। मागच्या 8 ते 9 महिन्यात मिळालेल्या कुणबी नोंदींसंदर्भात श्वेतपत्रिका जाहीर करावी। जातीचा दाखला आणि जात पडताळणी क्रमांक, पॅन कार्ड आणि आधार कार्डला लिंक करावं। भारतीय न्यायव्यवस्थेत सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या आहे का? नसल्यास काहीतरी नवीन करण्याच्या फंदात शासनानं पडू नये, अशा हाके यांच्या मागण्या आहेत। आमच्या नोंदी सापडून रद्द करा, म्हणजे ही काय पद्धती तुमची? आमच्या 7-12 नाव हटवायचं होतं मला आणि तुम्हाला जमीन बळकायची आमची, मग येडे समजत आम्हाला। मराठ्यावर सावध व्हा आणि नेत्यालाही सांगतो मराठ्यांच्या आजपासून आता नुसतं ऐकू नका। तुमचा बी कार्यक्रम लागून उलटा सुलटा आम्ही जर बाजू सरकलो तर ते कार्यक्रम लावतील। हे जर आरक्षण असून लढतील इतकं तर आपण नसणाऱ्यांनी किती लढलं पाहिजे? ताकदीने, एक रात ताकदीने बघू कसं आरक्षण देत नाही सरकार। लक्ष्मण हाके यांच्या या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली। छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसींचं शिष्टमंडळ आणि मंत्री यावेळी उपस्थित होते। या शिष्टमंडळामध्ये छगन भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, विजय वडेट्टीवार, प्रकाश शेंडगे आणि महादेव जानकर यांचा समावेश आहे। तसंच ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचे 10 ते 12 समर्थक सुद्धा यामध्ये आहेत। खोटी सर्टिफिकेट कुणालाही दिली जाणार नाही। ते कुणबी दाखले असे असतील खोटे, आम्ही तपासू। देणे, तो खोटी सर्टिफिकेट घेणे आणि देणे हे दोघे पण गुन्हेगार असणार, त्याप्रमाणे मग कारवाई होईल। सर्व मराठा समाजाला सरसकट ओबीसी ही मागणी मान्य करता येणारच नाही, ती कायद्यात सुद्धा अजिबात बसणार नाही। कुणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही। ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी सुरू केलेल्या प्राणांतिक उपोषण आता निर्णायक वळणावर येऊन ठेवलंय। त्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडेंनीही आक्रमक भूमिका घेतली। ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही हे सरकारनं स्पष्ट करावं अशी एक्सपोस्ट पंकजा मुंडेंनी केली।
त्या म्हणतात हाकेंचं उपोषण हे त्यांचं नसून कायद्याच्या चौकटीत सर्वांना समान न्याय आणि सन्मान देण्यासंदर्भातली आवश्यकता आहे. सत्तेचा गैरवापर करून किंवा दबावाखाली चुकीचं सर्टिफिकेट दिलं गेलं आहे का असल्यास त्याची चौकशी करावी. ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबाबतची स्पष्टता करावी. हाकेंच्या या साध्या 2 मागण्या इतर मागण्यांसमवेत आहेत. राज्याच्या प्रमुखांनी लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी भेट द्यावी म्हणजे या समस्त राज्यातील बहुजनांना सन्मान दिल्यासारखं होईल. आरक्षण बचावासाठी राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झालाय. ठिकठिकाणी जाळपोळ आणि रास्ता रोको सुरू आहे. बीडमध्ये चक्काजाम सुरू असतानाही आंदोलकांनी थेट मंत्री छगन भुजबळांना फोन लावला. मागच्या दारानं जे आहे खोटी कुंडी सर्टिफिकेट द्यायचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे. त्याला सुद्धा आपण कोर्टामध्ये चॅलेंज करणार. पण आता हे दिल्यानंतर परत आणखी सगळी सोयरेची भानगड त्यांनी आणली. सोयरे म्हणजे आपल्या पत्नीच्या बाजूचे असतात ते सोयरे असतात. आता अशांना फक्त एक अफिडेव्हिट केलं तर सर्टिफिकेट मिळणार. आता हे जर झालं तर 100% लोक याच्यामध्ये गुंतणार आहेत. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंच्या आंदोलनाला आठवडा उलटून गेलाय. सुरुवातीला शांततेत आंदोलन सुरू होतं, पण सरकारनं वेळीच पावलं न उचलल्याने आता ओबीसी समाज आक्रमक झाला. त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतो की सरकार थंड का आहे. ओबीसींना गृहीत धरलं जातंय का हे प्रश्न आंदोलक सध्या उपस्थित करतायत. सचिन जिरेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, जालना.